ते कौतुकास्पद आहे. पण काय आहे ना, इथे जयशाना स्वतःची आर्थिक गणित ICCची आणि आता तर काय भारतीय जनता पार्टीचा थेट पाठिंबा आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ब्रेकिंगच मिळाली आता देशाला, महाराष्ट्राला, की भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे या क्रिकेट टुर्नामेंटला. आता मला फक्त मी पहिलं पण हात वर करत होतो ते जावेद मियादांचं उदाहरण दिलं त्यांनी. तर मला असं वाटतं की आपल्याला पण माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला पण माहिती आहे की युतीत कोण होतं तेव्हा. भारतीय जनता पार्टी होती ना शिवसेनेबरोबर युतीत, तेव्हा त्यांना असं कधी वाटलं नाही. आणि ठीक आहे, आपण तरी त्याच्यात जाऊया, त्याचं उत्तर देतो त्यांना मी, म्हणजे त्यांना थोडं बरं वाटेल. जावेद मियादाद आले ना बाळासाहेब ठाकरेंना भेटायला, तर तिथे पण बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावून सांगितलं की मॅच होणार नाही. आणि त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तानची मॅच झाली नाही. वानखेडेची खेळपट्टी कोणी उखडून काढली होती, जरा त्याचा इतिहास वाचून घ्या. त्याच्यात सगळे शिवसैनिकच आहे. एकही भारतीय जनता पार्टीवाल्याची ना हिंमत झाली नाही. फक्त टीव्ही चॅनलवर बडबडणं आणि हिंदुत्व बोलणं म्हणजे हिंदुत्व होत नाही. सगळे गुन्हे आहे ना शिवसैनिकांवरच आहेत. आणि ते वानखेडेची मॅच झाली नाही इंडिया पाकिस्तानची मुंबईत. जर ही मॅच त्यांनी आहे ना महाराष्ट्रात घ्यायची हिंमत दाखवली असती ना, हे भारतीय जनता पार्टीने जे काय पुरस्कृत केलेलं आहे, तर मग शिवसेनेने आजही ताकद दाखवली असते आणि इंडिया पाकिस्तानची मॅच होऊ दिली नसती. ते कुठल्या दुसऱ्या देशात करतायत ना, म्हणून बडे बोल इथे त्यांनी बोलू नये. बर, ठीक आहे. चला दर्शनजी, आता मला एक सांगा की यातल्या राजकीय भूमिका तर आपण सगळ्यांनी ऐकल्या. असं आहे की नाही, माझा प्रश्नच आहे तुम्हाला की BCCI ही काही सरकारी संघटना नाहीये, स्वतंत्र संघटना आहे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे थेटपणे सरकार ठरवू शकत नाही. फार फार तर सरकार सांगू शकतं. हे जरी आपण लक्षात घेतलं तरी हाही भाग लक्षात घ्यायला पाहिजे की आंतरराष्ट्रीय सामने जेव्हा होतात त्यांची आधीपासूनच तयारी झालेली असते. जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधनं भारताला बाहेर पडायचं असेल, भारताला आपण विशिष्टपणे असं म्हणूयात की आशिया कप खेळायचा नसेल, काय परिणाम होतो याचा BCCI वर, भारतीय संघावर, भारताच्या खेळाडूंवर काय परिणाम होतो?